नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यात तलाठी भरतीचा जो निकाल लागला त्याच्या संदर्भात राज्यभर सगळीकडे आंदोलनं आणि सरकारविषयी रोष आहे मित्रांनो. तरीही सरकार काय म्हणते की जी भरती आहे ती भरती खूप पारदर्शक पद्धतीने होते आणि तिच्यात आम्ही आता पुढची जी प्रोसेस असणार आहे फायनल कट ऑफ लावणार आहेत. म्हणजे एवढं 200 पैकी 214 मार्क्स जरी मिळाले तरी आम्ही विद्यार्थ्यांचे फायनल कट ऑफ लावू. तर ते कसे लावू आपण ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा मित्रांनो, जास्तीत जास्त लाईक करत जा, म्हणजेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळतील. बघा काय म्हणणं आहे सरकारचं. आजच्या लोकमतमध्ये, मुंबईच्या लोकमतमध्ये न्यूज आली की राज्यात तलाठी भरती पारदर्शक झालेली असून, बघा म्हणजे एवढं बिनलाजी सरकार आपल्याला म्हणावं लागणार आहे की पारदर्शक पद्धतीने झालेली असून, म्हणजे जे काही घोटाळे झाले होते ते घोटाळे हे विसरलेत. काही प्रश्नांचे सामान्यीकरण केल्याने गुन्ह्यात वाढ दिसत आहे. याबाबत सरकार कोणत्याही चौकशीला तयार आहे. म्हणजे 200 पैकी 214 जरी विद्यार्थ्यांना मिळाले तरी ते व्यवस्थित आहेत, म्हणजे योग्य आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे कुठल्या शाळेत हे सरकार शिकले काही कळेल असं झालेलं आहे. मात्र ही संधी साधून विरोधक बेछूट आरोप करत आहेत असे जे आता सत्ताधारी आहेत त्यांचं असं म्हणणं नाही. अशा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला. याबाबत मंत्री विखे पाटील म्हणाले की राज्यात 8 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी तलाठी परीक्षा दिली. TCS कंपनीमार्फत ही परीक्षा झाली. त्यात काही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे किंवा काठिण्य असल्याचे पुढे आल्यानंतर सामान्यीकरण पद्धतीने ती दुरुस्ती करण्यात आली. या प्रश्नांचा सरसकट गुण दिल्याने काहींचे गुण 200पेक्षा जास्त दिसत आहेत. यापूर्वी जेवढ्या काही परीक्षा झाल्या यामध्ये सामान्यीकरण पद्धत वापरली आहे. पुढे जास्त गुण दिसत असले तरी त्याचे मेरिटप्रमाणे नियुक्ती केली जाईल. बघा म्हणजे त्यांची जी मेरिट आहे ते मेरिटप्रमाणेच आम्ही त्यांची नियुक्ती करणार आहेत असं विखे पाटील, म्हणजे जे काही खूप मोठे मंत्री आहेत, आता असंच म्हणावं लागेल की खूप मोठे मंत्री आहेत, त्यांनी 200 पैकी 214 विद्यार्थ्यांना योग्य म्हटलं आहे. तलाठी भरती परीक्षा 2048 तलाठी भरती परीक्षेत 48 उमेदवारांना 200पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत. सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकरण गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात असाही खुलासा राज्य परीक्षा समन्वयक समितीकडून करण्यात आलेला आहे. सामान्यीकृत गुण प्रसिद्ध करणे हे महत्त्वाचे आहे, कारण जेव्हा निवड प्रक्रिया पूर्ण सुरू करण्यात येईल तेव्हा आरक्षणासारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांना, ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळाले आहेत त्यांची निवड गतीने करण्यात येणे शक्य होईल आणि तो परीक्षार्थीच्या मनात नेमका जो गोंधळ चालू आहे तो उडणार नाही. आता एक कोणतं तर्कविसंगत काय यूज करणार आहे ते देव जाणे, कारण की त्यांच्या हातात सत्ता आहे आणि सत्ता ते कसं आपण यूज करू शकता. बट याच्याविरुद्ध जर आपण लढा दिला तर नक्कीच ही भरतीतले जे काही दुवे आहेत, म्हणजे जे काही घोटाळे झाले ते घोटाळे नक्कीच उघड व्हायला मदत होणार आहे मित्रांनो. हे पण एवढे जरी पुरावे आपण देतोय तरी हे सरकार जर ऐकायलाच तयार नसेल तर यांना आपल्याला 2024मध्येच आपल्याला यांना ऐकावं लागणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. धन्यवाद.